नमस्कार गावालनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हॉटेलवर गेल्यावर सगळ्यात पहिले गेलो आपण आपल्या ट्रॅव्हलर जवळ, कारण आपल्या ट्रॅव्हलरमध्ये आपण कासार टक्केला जाताना ठेवली होती पप्पांच्या रिक्षेची चावी आणि ती काय त्यांना भेटत नव्हती, त्यामुळे आपल्याला स्वतःलाच जाऊन शोधावी लागली आणि पूर्ण ट्रॅव्हलर मात्र शोधून काढली, पण चावी काय कुठेच भेटली नाही. म्हणून मी हॉटेलमध्ये आलो आणि थंड डोक्याने विचार केला. मग मला असं वाटलं की आपण घरी धुवायला टाकलेल्या पॅन्टमध्येच असणार चावी. आणि संध्याकाळच्या टायमिंगला आपण निघालो सर महिंद्राच्या शोरूम मध्ये, कारण आपले बोलेरो सोडून झाले होते 4 दिवस आणि आपलं काम एवढ्यात तर व्हायला पाहिजे होतं. म्हणून म्हटलं जाऊन चेक करून येऊया. आणि आपल्या गाडीचं काम तर एकदम डन झालं होतं आणि हा आहे तो वॉटर पंप जो त्याने रिप्लेस केला होता. मग माझ्या लक्षात आलं की आपल्या गाडीचं रनिंग तर 80,000 किलोमीटर ऑलरेडी क्रॉस आहे. मग म्हटलं की 80,000 सर्व्हिस पण करून घेऊया आणि मगच नेऊया गाडी. आणि शोरूम मधून बाहेर पडताना आपल्याला दिसली एक नवीन मॉडेलची बोलेरो आणि ज्याचे अलॉयज तर चेंज केलेले होते आणि गाडी काय एकच नंबर दिसत होती. आणि आपल्याला पण वाटलं की आपल्या बोलेरोचे पण आपण असेच अलॉयज चेंज करूया कधीतरी. आणि त्यानंतर मग आपण आलो आपल्या घरी, कारण आपल्या घरी आली होती एक दगडाची गाडी, तर ती खाली करून घेतली आपण एका साईडला. आणि त्यानंतर मग मस्तपैकी चकाचक तयारी केली आणि आपण निघालो होतो कुडाळला जायला, कारण आपल्या जिमला तर होती सुट्टी. म्हटलं फेरफटका वगैरे मारून येऊया. आणि येताना आपण सरळ गेलो मेडिकल मध्ये, कारण काकांच्या गोळ्या घ्यायच्या होत्या आणि त्याच्यासोबतच आपण घेतला कार फ्रेशनर. सो फायनली असा होता आजचा आपला दिवस.